तर मंडळी, जेव्हापासून थंडी सुरू झाली आहे ना, तेव्हापासून बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मटर उपलब्ध झालेले आहेत आणि मटरपासून रोज नवीन काय काय बनवता येईल ह्याचाच मी विचार करत असते. आज एक बनवली आहे मी नवीनच रेसिपी, जी झाली होती एवढी भारी. त्यासाठी आहे ना, मी इथे 3 ते 4 वाटी छोटी वाटी रवा घेतला होता आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी इतकं दही टाकून आहे ना, थोडंसं पाणी टाकलं आणि छान असं बॅटर तयार करून घेतलं. 10 मिनिटं झाकून ठेवलं. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी मी इतकं मटर घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची टाकली. थोडंसं मीठ टाकून छान असं वाटण तयार करून घेतलं. सोबतच आहे ना, इथे तडकासुद्धा तयार करून घेतलेला आहे. 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं. थोडंसं जिरं मोहरीची फोडणी द्यायची आणि हिंग टाकायचं. आता 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता रवा छान भिजला गेला होता. त्याच्यामध्ये 1 चमचा इतकं बेसनचं पीठ, तयार केलेलं मटरचं वाटण, त्याचबरोबर तयार केलेला तडका टाकायचा. चवीनुसार मीठ टाकून आहे ना, सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला टाकायचा आहे अर्धा चमचा इतका खाण्याचा सोडा. लगेचच छान असं फेटून घ्यायचं. आता ही इडली आहे ना, मी वाटीमध्ये तयार करणार आहे. त्यासाठी मी इथे वाट्यांना तेल लावून घेतलं होतं, पण तुम्ही इडली पात्राचा सुद्धा वापर करू शकता. वाट्यांमध्ये आहे ना, मी एक एक पळी इतकं मिश्रण टाकलं आणि वरतून आहे ना, थोडंसं लाल तिखट सुद्धा भुरभुरवून घेतलं. आता हे सगळं आहे ना, आपल्याला 20 मिनिटं छान असं वाफवून घ्यायचंय. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, वाफवून घेण्यासाठी जे भांडं आपण गॅसवर ठेवतो ना, ते आधी प्रीहीट करून घ्यायचं आणि नंतर आहे ना, सुरुवातीचे 5 मिनिटं गॅसची जी फ्लेम आहे ना, ती जास्त मोठी ठेवायची आणि नंतर मध्यम आचेवरती ही इडली छान अशी वाफवून घ्यायची. आता हे ना, वाट्या छान गार झाल्यानंतर त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि एक एक इडली बघू शकता किती छान इझिली निघून तयार आहे. खूप छान मऊ लुसलुशीत जाळीदार झाल्या होत्या या इडल्या. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा रेसिपी. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.